काय सर नाव तुमचं? किती वेळ झाला बसलाय ते? 1.5 तास झाला. 1.5 तास बसलाय असंच आणि हल्लं नाही. तर मारायला बसलं तर किती सोपं आहे बघा. आरामात मारू शकतात, पण लोकांच्या मनात जेव्हा इच्छा होते वाचवायची तेव्हा साप वाचू शकतो. आणि त्यामुळे लोक किती व्यवस्थित बघतात हे महत्त्वाचं आहे. आणि आश्चर्य म्हणजे साप पूर्ण ओपन सुद्धा पळून गेला नाही. म्हणजे आयता तो मारण्यासाठी सापडणार असता, जसा मी आता आयता पकडतो त्याला. पण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या आजूबाजूला साप तर असतातच, कोणते साप आहेत हे फार महत्त्वाचं आहे. अतिशय साधा आणि शांत साप लक्षात घ्या. आपण शोसाठी पाहू शकता. असा एक आम्ही परवाशी व्हिडिओ बनवला, तुम्ही यावरून कल्पना करू शकता. ज्या सांगण्याची गरज नाही. असं सहज जाऊन पकडताना तो चावत नसेल तर त्यानंतर तो किती शांत आहे, साधा आहे, याच्यापासून धोका नाही आहे हे ज्या सांगण्याची गरज नाही, लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपण सापांची माहिती करून घेणं गरजेचं आहे. नानेटी जातीचा हा बफर ट्रिप्लेक्युलिया गार्डनमध्ये हा साप वगैरे राहतो, लक्षात घ्या. या सापापासून कोणताही धोका नाही, आपल्या आजूबाजूला येऊ शकतोय. साप हा माराल तर पछतावा होईल.